झटपट होणारी भेळ आपण तयार करत आहोत. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये चिरमुरे घेतलेले आहेत, कांदा कापून घेतलेला आहे, कैरीच्या फोडी, कोथिंबीर, तेल आणि लिंबू घेतलेला आहे आणि तसंच मीठ, लाल तिखट आणि काळं तिखट. आता एका बाउलमध्ये घेतलेल्या चिरमुऱ्यांमध्ये कापलेला कांदा, कैरीच्या फोडी आणि कोथिंबीर एकत्र करून घेऊया. त्यामध्ये थोडंसं तिखट, लाल तिखट घातलेलं आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ आणि काळं तिखट तुमच्या आवडीनुसार, लहान मुलं खातील त्यानुसार तुम्ही कमी जास्त तिखटाचं प्रमाण घेऊ शकता. त्यामध्ये आपण थोडंसं वरून लिंबू पिळूया. मी अर्धा लिंबू कापून घेतलेला आहे, अर्धा लिंबू पिळून घेऊया आपण. त्यावरती थोडंसं तेल घालूया आणि हे जे मिश्रण केलेलं आहे ते सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. खूप कमी वेळात आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. लाईक करा.